नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, कित्येक जण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वैयक्तिक कामांपासून ते व्यावसायिक कामांपर्यंत वाहनांचा वापर करतात। देशातील वाहतूकदारांवरती विविध प्रकारचे कर हे लावलेले आहेत आणि अशातच केंद्र सरकारच्या परिवहन आणि रस्ते वाहतूक विभाग यांनी एक नवीन GR काढल्याचं वृत्त समोर येते। शासनानं वाहनाच्या पुनर्नोंदणी शुल्कासंदर्भात एक नवीन आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। सरकारच्या निर्णयानुसार जुन्या वाहनांच्या पुनर्नोंदणी शुल्कामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे। या GR मध्ये 15 वर्षे जुन्या वाहनांच्या पुनर्नोंदणीसाठी 12 ते 18 हजार रुपये भरावे लागणार असल्याचं नमूद करण्यात आले। देशातील 15 वर्षे जुन्या सर्व रिक्षा, टॅक्सी, बस, ट्रक यांच्या वाहनधारकांपासून ते सर्वसामान्यांच्या दुचाकी, 4 चाकी वाहनांच्या पुनर्नोंदणीच्या शुल्कांमध्ये वाढ करण्यात आली आहे। सर्वसामान्य वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागणार असल्यानं केंद्र सरकारच्या या नवीन निर्णयाला वाहतूक संघटनेचा विरोध होत असल्याचं समोर येत आहे। यापूर्वी वाहनांच्या पुनर्नोंदणी शुल्कासाठी 8,000 रुपये द्यावे लागत होते, मात्र आता यामध्ये वाढ करण्यात आली असून ते 12 ते 18,000 रुपये आता मोजावे लागणार आहेत। यामुळे वाहनधारकांमध्ये नाराजी पाहायला मिळते। सरकारनं वाहनांच्या पुनर्नोंदणी शुल्क वाढीच्या या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी वाहतूक संघटनांकडून केली जाते। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं 15 वर्षांहून अधिक वाहनं जर तुमच्याकडे असतील आणि त्यांची पुनर्नोंदणी जर करायची असेल तर यासाठी तुम्हाला आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत। तर मग सरकारच्या या निर्णयावरती आपले मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।